नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रताप पाटील. आज पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येतोय. आजचा जो विषय आहे, तो आहे की कोणता अन्नघटक कोणत्या अन्नघटकाबरोबर मिक्स करून देऊ नये, ज्याला आपण कंपॅटिबिलिटी असं म्हणतो. जेव्हा एखादा अन्नघटक दुसऱ्या अन्नघटकाबरोबर जेवतो, जो प्रॉपर सुसंगतपणा नाही आहे त्यांच्यामध्ये, त्यामुळे जमिनीमध्ये होणारे क्षारांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, जमीन नापीक होत चाललेल्या आहेत. त्याचबरोबर इतकी कॉस्टली खतं आणून सुद्धा झाडांना त्याचा प्रॉपर पोषण होत नाही आहे. जमिनीमध्ये ते फिक्स होऊन चाललेले आहेत. ह्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. पहिला जो आहे तो फॉस्फेटिक बेस फर्टिलायझर म्हणजे स्फुरदयुक्त जी खते आहेत. हा जो अन्नघटक आहे तो खालील अन्नघटकावर एकत्रित तुम्हाला द्यायचा नाही आहे. जसं की नंबर 1 आहे कॅल्शियम नायट्रेट आहे, नंबर 2 आहे कॅल्शियम क्लोराईड आहे, नंबर 3 आहे झिंक सल्फेट आहे, नंबर 4 फेरस सल्फेट आहे, नंबर 5 मॅग्नीज सल्फेट आहे, नंबर 6 कॉपर सल्फेट आहे, नंबर 7 मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट आहे. ह्या कोणत्याही अन्नघटकाबरोबर तुम्हाला स्फुरदयुक्त खते द्यायची नाही आहे शेतकरी मित्रांनो. आता एक एक्झाम्पल जर ह्यातलं घ्यायचं झालं तर झिंक सल्फेट आणि फॉस्फेटिक बेस फर्टिलायझर. आता फॉस्फेटिक बेस फर्टिलायझर म्हणजे काय काय येतं शेतकरी मित्रांनो? जसा आपला DAP येतो. DAPमध्ये 1846 असतं. त्याचबरोबर सिंगल सुपर फॉस्फेट आहे तुमचा. त्याचबरोबर इतर NPKची जी ग्रेड्स येतात त्याच्यामध्ये फॉस्फरस असतो. 10-26-26 मध्ये फॉस्फरस असतो. जेव्हा ही फॉस्फेट बेस फर्टिलायझर जेव्हा तुम्ही झिंक सल्फेट बरोबर एकत्रित घेता, तेव्हा झिंकची आयन्स रिलीज व्हायला चालू होतात, सल्फेटची आयन्स रिलीज व्हायला चालू होतात, फॉस्फेटची आयन्स रिलीज व्हायला चालू होतात. आणि जेव्हा हे आयन्स रिलीज होत असतात तेव्हा काय होतं की ह्याचं फिक्सेशन जे आहे जमिनीमध्ये हे वाढत जातं आणि झिंक फॉस्फेट नावाचा इनसोल्युबल कंपाऊंड जो आहे तो ह्यामध्ये जमिनीमध्ये तयार होतो, जो न विरघळणारा घटक आहे शेतकरी मित्रांनो. त्याचबरोबर ह्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की अँटागॉनिस्टिक इफेक्ट नावाची एक कॉन्सेप्ट असतो. अँटागॉनिस्टिक इफेक्ट म्हणजे काय शेतकरी मित्रांनो? जेव्हा एखादा अन्नघटक गरजेपेक्षा जास्त प्रमाणात तुम्ही देता आणि एखादा अन्नघटक त्यामुळे काय होतं की दुसरा हा जो अन्नघटक आहे त्याच्याबरोबरचा, त्याच्यामध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे सप्रेस होतं, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कमी होऊन जातं. त्यामुळे त्याचं विरघळण्याचं किंवा उपलब्ध होण्याचं प्रमाण झाडांना हे ऑटोमॅटिकली कमी होऊन जातं. आता जर झिंक सल्फेट जर पाहिलं तर झिंक सल्फेटमध्ये चा जो बेसिक सोर्स आहे झिंकचा, जो आहे मोनोहायड्रेट जे आहे त्याचं प्रमाण आहे 33% येतं आणि दुसरा जो आहे हेप्टाहायड्रेट जो 21% प्रमाण आहे. हा बेस आपण झिंक सल्फेटमध्ये वापरतो. त्यामुळे झिंक सल्फेट आणि फॉस्फेट जर एकत्र आले तर झिंक फॉस्फेट तयार होऊन जातो, जो इनसोल्युबल कंपाऊंड आहे, जसं की मी तुम्हाला बोललो. आता त्याचबरोबर दुसरा जो आहे कॅल्शियम. कॅल्शियम ह्या अन्नघटकावर खालील अन्नघटके तुम्हाला एकत्रित घ्यायची नाही आहेत, ज्यामध्ये तुम्हाला झिंक सल्फेट आहे, फेरस सल्फेट आहे, कॉपर सल्फेट आहे, मॅग्नीज सल्फेट आहे, मॅग्नेशियम सल्फेट आहे, पोटॅशियम सल्फेट आहे, अमोनियम सल्फेट आहे. ही अन्नघटके तुम्हाला कॅल्शियमबरोबर एकत्रित घ्यायची नाहीत. जर तुम्ही ही एकत्रित घेतलीत तर कॅल्शियम सल्फेट तयार होतो आणि जो कॅल्शियम सल्फेट म्हणजेच काय, हा जिप्समचाच एक प्रकार आहे शेतकरी मित्रांनो. आणि जिप्सम माहिती आहे तुम्हाला, इट इज काइंड ऑफ सॉईल, म्हणजे मातीचाच एक प्रकार तयार होऊन जातो. आणि जेव्हा तुम्ही सॉईल टेस्टिंग करता, सॉईल टेस्टिंगमध्ये तुम्ही बघू शकता की कॅल्शियमचं प्रमाण हे हाय दाखवलं जातं आणि अशा सिच्युएशनमध्ये. आणि त्याचबरोबर सल्फेटचं प्रमाणसुद्धा, म्हणजे सल्फर म्हणजे जो गंधक आहे ह्याचं प्रमाणसुद्धा तुम्हाला हाय दाखवलं जातं. पण ह्याची उपलब्धता जी आहे ती झाडांना प्रॉपर होत नाही. जर हा व्हिडिओ जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.